कणकवलीमध्ये आज विनायक राऊतांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर कणकवलीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर कणकवली शहरामध्ये पोलिसांनी संचलन केलंय। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो पाहायला मिळतोय, कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे या मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पाहायला मिळतात। याच पार्श्वभूमीवर जर आज पाहिलं असेल तर उद्धव ठाकरे यांची सभा कणकवलीत होत आहे आणि त्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो कणकवलीत आपल्याला पाहायला मिळतोय। साधारणतः 700 ते 800 पोलीस जे आहेत त्या पोलिसांचं संचलन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे पोलिसांचं संचलन जे आहे ते सुरू असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं असेल तर कणकवलीत राजकीय वातावरण जरी तापलं असलं तरी पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शेवटच्या टप्प्यात जाहीर सभांचा मोठ्या जाहीर सभा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज उद्धव ठाकरे जे आहेत ते कणकवलीत जाहीर सभा घेत आहेत, तर उद्या राज ठाकरे कणकवलीत नारायण राणेंच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत। दुसरीकडे उद्या सावंतवाडीत आदित्य ठाकरे देखील जाहीर सभा घेणार आहेत। त्यामुळे कणकवलीत किंवा सिंधुदुर्गात जर पाहिलं असेल तर राजकीय वातावरण जे ते तापलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन सुरेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, कणकवली, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।